Great, thank you. I have one more question for you. So give us some feedback for our teachers and also our principal, Dr. Tapasya ma'am. I just said it, to them that my child is very well groomed. I can see a major difference in her. That's great. For in this complete year. Okay. Because she as a kid was, I think, a little shy and not very social, and but then academically also she has improved a lot. I've seen a lot of improvements in her. She herself comes to me and asks me, "Mama, tell me stories," and That's great. Yeah, even they have rhymes and stories as a book, as an Correct. academic book. So I every night I recite stories and rhymes to her. Wow. So that is something that has improved in her, and I'm very confident that academically she will excel here. Great. नाही खूप छान आहे यांचं ॲक्टिव्हिटीज वगैरे जे करतात ते, किंवा मग नंतर आम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवतात. Yes. बघायला मस्त वाटतं. म्हणजे ते करतात मुलं, त्यांना खूप ॲक्टिव्हिटीज हे करून घेतात त्यांच्याकडून. ओके. काय चेंजेस बघितले तुमच्या किड मध्ये? हो, खूप चेंजेस झाले त्याच्यामध्ये. पहिले तो कोण बोलत नव्हता अजिबात बाहेर गेल्यावर, पण आता इथे ऍडमिशन घेतल्यापासून तो थोडा बाहेर बोलायला लागला, हाय बाय करायला. मॅम तुमच्या किडचं नाव काय? शार्वी. ओके, तर मला सांगा की ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता रॉयल किड झोन मध्ये? छान होता. म्हणजे मला तिच्याकडे काहीच बघायला नाही. वाव, ग्रेट. म्हणजे तिने इतकं इम्प्रूव्ह झालंय तिच्या ह्याच्यामध्ये, तिचे रायटिंग स्किल वगैरे. मी तिला अजिबात हाताला पकडून वगैरे काही शिकवलेलं नाही. वाव, नाईस. इव्हन ती रेकॉग्नाइज सुद्धा छान करते लेटर्स वगैरे. ग्रेट. मस्त, खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणजे ह्या स्कूलवर. मैं कमज़ोर था, बोलने फ्रेंडली नहीं था, पर यहाँ पे आके थोड़ा इंकरेजमेंट मिला है उसे कि सबके साथ घुल मिल पाए और एक दूसरे के साथ कोलेब्रेशन और टीम वर्क वगैरह वो थोड़ा ज़्यादा इम्प्रूवमेंट हुआ. मॅम, तर तुमच्या किडचं नाव काय? अथर्व. ओके, तर मला सांगा अथर्वचं पूर्ण जर्नी विथ रॉयल किड झोन कसं होतं आणि व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? खूप छान. स्टार्टिंगला तर त्याला काहीच येत नव्हतं, पण आता जसं इम्प्रूव्हमेंट खूप झालं आहे त्याच्यात. खूप म्हणजे खूप. ड्रॉइंगमध्ये खूप स्लो होता. प्रत्येक गोष्टीला मॅनर्स वगैरे खूप डिसिप्लिन म्हणजे खूप आलं त्याला. आणि ओके, आता तर मला खूप चांगलं वाटलं त्याचा. आणि खूप म्हणजे टीचरांनी पण त्याचा खूप इम्प्रूव्हमेंट करून घेतला. आणि स्टार्टिंगला 6 मंथ अगोदर खूप स्लो होता, काहीच येत नव्हतं. रायटिंगमध्ये तर ॲक्च्युली खूप स्लो होतं. पेन्सिल म्हणजे पकडायचं काहीच पकडत नव्हतं, पण आता खूप 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 इम्प्रूव्हमेंट म्हणजे जास्त काय रायटिंग वगैरे आणि राईम्स तो म्हणजे अजिबात त्याला सवयच नव्हती एकटी राहायची. आणि 6 महिने मॅडमने खूप जास्त त्याला हँडल केलंय आणि तो स्टेबल बसणारा मुलगाच नाहीये. ओ माय गॉड. अच्छा. आणि 6 महिने त्यांच्यासाठी पण खूप ते डेंजरस होतं, पण आता त्याच्यात इतका इम्प्रूव्हमेंट आहे ना. 6 महिने तो स्टेबल बसतो, फोटो काढून देतो, ऍक्टिव्हिटी पण करतो. नाईस. खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे त्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट आहे. हॅलो मॅम, तर मला सांगा तुमचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमच्या किडबद्दल कसं आहे? म्हणजे काय बिहेवियरल चेंजेस तुम्ही बघितलं का त्याच्यामध्ये? आहे, खूप छान आहे आणि स्टाफ पण खूप छान आहे इथला. येस. आणि आता खूप ॲक्टिव्ह झाला आहे. आणि परत म्हटलं तर ॲक्टिव्हिटी वगैरे खूप छान जे आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करतो. मॅम, मला सांगा तुमचं काय फीडबॅक आहे, म्हणजे तुमच्या किडबद्दल काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे? नाही, माझ्या मुलीच्या या शाळेमध्ये खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे मला तिच्या टाकल्यापासून. म्हणजे ॲक्च्युली मी भरपूर स्कूल तिला जेव्हा ॲडमिशन घ्यायच्या टायमाला मी भरपूर स्कूल आहे म्हणजे सर्च केले, पण त्याच्यामध्ये मला ही स्कूल खूप बेटर वाटली. आणि टीचर पण खूप छान वाटले. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम मी जेव्हा आली तेव्हा तिचं कुठे नाही, पण या स्कूलमध्ये तिचा इंटरव्ह्यू घेतला गेला. ओके. त्याच्यामध्ये तिचं बघितलं किती काय येते. मॅडमनी पण तिला खूप सपोर्ट केला. करेक्ट. तुमच्या किडचं नाव काय? निधी. तर मला सांगा रॉयल किड झोन मध्ये जे निधीसाठी आणि दुसऱ्या किड्ससाठी जे आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करतो, फेस्टिवल्स आम्ही सेलिब्रेट करतो, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? खूप छान. म्हणजे ती इथे आली की मिक्सच झाली. रॉयल किड झोन में आपने कुछ ऐसे चेंजेस देखे उसके बिहेवियर में? बहुत सी चीज़ें देखेंगे. हाँ. इससे पहले बात कुछ भी नहीं अच्छे से साफ करती थी, क्लियर बात भी नहीं कर पाती. ओके. बहुत सी चीज़ें अभी बात भी करने लगी है, बहुत सी सीखने का भी वो रहता है. अच्छा. और हमने ये जो एनुअल फंक्शन हम लोग ने जो किया था अभी सेलिब्रेट, तो उसका क्या फीडबैक है? वो कैसा लगा आपको? हम लोग ने अच्छे से ऑर्गेनाइज किया था, सब कैसा था? बहुत अच्छा आप लोग किए थे. डांस वगैरह भी इसको नहीं आता है. हाँ. डांस वगैरह भी करी थी. ओके. बहुत अच्छा रहा. तो अच्छा था, आपको सब अच्छा लगा वैसे? उसमें हम लोग भी एग्जैक्टली. ठीक है. गेम्स भी हमने ऑर्गेनाइज किए थे वैसे थोड़ा एंगेज करने के लिए. सब भी हुआ था.
तो अच्छा आता कॉम्पिटिशन्स पण हे करतात, तर त्याच्याबद्दल तुमचे काय थॉट्स आहे? नाही म्हणजे प्रत्येक वेळेस ॲक्टिव्हिटी होतात ते छानच आहे, कारण मुलांमध्ये ती इम्प्रूव्हमेंट म्हणजे नवीन नवीन Exactly. skills काय हां, होतात. हां, हां. आणि भरपूर ॲक्टिव्हिटी घेतल्यात तसं काही चेंज बघितलंय तुम्ही तुमच्या मुलामध्ये आफ्टर प्री स्कूल जॉईन केल्यानंतर? भरपूर म्हणजे वागण्यामध्ये बदल, Wow. बिहेव करायचं, परत भरपूर